बाळासाहेबांचे चुलत भाऊ, शिवसेनेच्या यंग ब्रिगेडमधील सर्वात प्रभावी नेता, आता शिवळक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, शिवसेनेचे सर्वात मोठे राजकीय शत्रू, 3 वर्षातच उमटवला स्वतंत्र ठसा. राज ठाकरेंना बाळासाहेबांच्या सावलीतून बाहेर पडायला फार वेळ लागला नाही. अवघ्या 3 वर्षांपूर्वीच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसेल इतका करिश्मा करून दाखवला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे धाकटे बंधू श्रीकांत ठाकरेंचे राज ठाकरे पुत्र, बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई आणि राज यांची आई या दोघी संख्यावधी, या साऱ्या नात्यांचा विचार केला तर बंडाचं निशाण फडकावणं आणि निवडणुकीच्या रणमैदानात उतरणं ही राज यांच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. मात्र राज ठाकरेंच्या राजकीय महत्वाकांक्षेने त्यांची रक्ताच्या नात्यांची वीणही उसवली आणि अगदी थोड्याच काळात ते शिवसेनेची सर्वात मोठी डोकेदुखी ठरले. ठाकरेंना राजकारणाचं बाळकडू दस्तूरखुद्द सेना प्रमुखांकडूनच मिळालं होतं. सेनेच्या बुरुजाला यामुळे देखील मोठा धोका निर्माण झाला होता. बाळासाहेब बहुधा राजमध्ये आपलंच प्रतिबिंब पाहत होते, म्हणूनच बहुधा राज ठाकरेंना त्यांनी राजकारणात पुढे आणण्याचं ठरवलं होतं. लहानपणापासूनच राज ठाकरेंवर बाळासाहेबांच्या वागण्या बोलण्याचा प्रभाव पडू लागला होता. काकांप्रमाणेच चित्रकला, खास करून व्यंगचित्रांची त्यांना खास गोडी निर्माण झाली होती. राज यांचं हे कलाप्रेम इतकं गहिरं होतं की बाळासाहेबांप्रमाणेच राज ठाकरेही जर राजकीय नेते नसते तर कार्टुनिस्ट झाले असते. जे स्कूल ऑफ आर्ट्स या मुंबईतील ख्यातनाम शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जे त्यांना पूर्ण करता आलं नाही. मात्र राज यांनी याच कॉलेजमध्ये डिग्री घेऊन ते साकार केलं. बाळासाहेबांप्रमाणेच राज ठाकरेही राजकारण्यासारखा विचार करत असले तरीही मनातून ते कलेचे भक्त आहेत. बाळासाहेबांचा मोठा प्रभाव राज यांच्यावर पडल्याचं दिसतं. जो अंदर है वही बाहर है, जो घर में बात करते हैं वही वो बाहर बात करते हैं, घर में जैसी बात करते हैं वैसी बाहर बात करते हैं. तो ऐसी कोई अलग अलग कोई चीज है. एक आर्टिस्ट है, वो एक कलाकार है और कलाकार एक अपनी मस्ती में रहता है. बस वही चीज उनकी पॉलिटिकल करियर में भी है. लहानपणापासूनच राजकीय वातावरणात वाढलेले राज ठाकरे कलाकार होण्याऐवजी नेता झाले. जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते राजकारणात रस घेऊ लागले. माणसं परगण्यात पडायचे असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यातील गुणवत्ता अगदी अचूक हेरली. 1990 साली बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना भारतीय विद्यार्थी सेनेचं अध्यक्ष बनवलं. या संघटनेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी शिव उद्योग सेनेची स्थापना केली आणि 1996 साली मायकल जॅक्सनच्या शोचं आयोजन केलं. आपल्या काकांच्या अर्थात बाळासाहेबांच्या लखबी राज यांनीही अतिशय उत्तम पद्धतीने आत्मसात केल्या आणि पाहता पाहता ज्युनियर बाळासाहेब म्हणून ते नावारूपाला येऊ लागले. शिवसेना में भी राज ठाकरे का वजन बहुत बड़ा था. बाला साहब ने उनको पार्टी का नेता भी बनाया था, भारतीय विद्यार्थी सेना का अध्यक्ष बनाया था. उनके पास बहुत बड़ी जिम्मेदारी थी. बाला साहब ने उनको बहुत जवाबदारी दी थी पार्टी में और राज ठाकरे ने ये जवाबदारी निभाई भी थी, रिस्पॉन्सिबिलिटी निभाई है. राज ने काम किया और बाला साहब ने उसको बनाई नहीं कि क्यों बनाई करेंगे, क्योंकि इतना प्रेशर नहीं लग रहा था कि उद्धव पॉलिटिक्स में है. 90च्या दशकानंतरच्या 5 वर्षात शिवसेनेच्या भव्यानं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनावर राज्य केलं. मात्र त्याच वेळेस बाळासाहेबांचं वय चाललं होतं. आणि त्यांचा राजकीय वारसा सांभाळण्यासाठी राज ठाकरे स्वतःला सज्ज करत होते. मग अचानक 1996 मध्ये बाळासाहेबांचे धाकटे पुत्र उद्धव ठाकरे यांनी फोटोग्राफी सोडून राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. याच
वेळी राज ठाकरेंचं सेनेतील भवितव्य काय असणार याची कल्पना आली. उद्धव राजकारणात सक्रिय झाल्यानंतर राज यांचं पक्षातलं वजन घटू लागलं. आपले मोठे भाऊ आणि बाळासाहेबांचे पुत्र या नात्याने पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी प्राधान्य उद्धवनाच मिळणार हे राजनी ताडलं होतं. तरीही उद्धव यांच्यासह त्यांनी 10 वर्ष जुळवून घेतलं आणि योग्य वेळेच्या तसंच योग्य निर्णयाच्या प्रतीक्षेत ते राहिले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राज ठाकरे शिवसेना हमारा सबके पास कौन चलाएगा, इसका जब निर्णय करने का समय आ गया तब हमारा सबकी इच्छा थी कि दोनों साथ में रहे और उन्होंने ऐसी बहुत कोशिश भी की. लेकिन कोई भी ऑर्गेनाइजेशन हो, कॉर्पोरेट या पॉलिटिकल, 2 सेंटर्स ऑफ पावर कैनॉट बी देयर. एक ही संगठन के अंदर 2 सत्ता केंद्र नहीं हो सकते हैं. तेव्हा या विशेष वृत्तांतामध्ये आता आपण इथेच थांबूयात. वेळ झाली का